नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 12 जूनला भैरवनाथ यात्रेनिमित्त व सरपंच आसनबाई शिकलगार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य ओपनचं मैदान सरपंच केसरी मैदान मौजे गुरसाले तालुका खटाव येथे संपन्न होत आहे। या मैदानाचं प्रथम पारितोषिक बघता 1 लाख रुपये, द्वितीय पारितोषिक 71,000 रुपये आणि पुढील पारितोषिक देखील खूप चांगलं आहे। तसेच या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे पी3 लाईव्हवरती। मित्रांनो, हे सुद्धा भव्य दिव्य मैदान आहे आणि येत्या 21-22 तारखेला पेडगाव हिंदकेसरी मैदान मित्रांनो संपन्न होते। त्याच्यामुळे एक टॉपचे पैरे मित्रांनो आधीच्या 1-2 मैदानामध्ये मित्रांनो आपला नक्कीच ट्रायल दिसेल। त्याच्यामुळे मित्रांनो नक्कीच ही सुद्धा मैदानं टॉपचीच होतील। तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे, व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। पहिला संभावित आणि टॉपचा पैरा मित्रांनो तुम्ही बघताय अमित शेठ भाडले यांचा चालू सीझनचा बादशाह चिमण्या सलग 9 मैदानांमध्ये मित्रांनो 1 नंबर केला आहे चिमण्याने या 2025 मध्ये। तसंच मित्रांनो त्याच्यासोबत असू शकतो चालू सीझनमध्ये आदत असून ओपनचे मैदान गाजवणारा पृथ्वीराज दादा खुटवळ यांचा बैजा हा एक संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो नक्कीच या सरपंच केसरी मैदानामध्ये आपल्याला दिसू शकतो। दोन्ही नंदींना तुफानाचं स्पीड आहे आणि 2025 हंगामामध्ये हे दोन्ही नंदी मित्रांनो खूप उजेडात आले त्यांच्या पळाच्या जोरावरती आणि नक्कीच मित्रांनो पेडगाव हिंदकेसरीला आदत मैदानात देखील ही एक संभावित आणि टॉपची जोडी नक्कीच आपल्याला दिसू शकते। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचे आणबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत असू शकतो कारुंडेचे आणबान शान कारुंडे एक्सप्रेस चिक्या दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत। आणि मित्रांनो ज्या मैदानात ही जोडी पडली त्या मैदानात मित्रांनो या जोडीने 1 नंबरच केला आहे। फक्त मित्रांनो नाशिकच्या मैदानामध्ये सेमीला गाडी कडेने लागली होती तेव्हा एकदा फक्त मित्रांनो या गाडीची हार झाली होती, नाहीतर ही गाडी कंटिन्यू गुलालात आहे आणि मोठ्या मैदानांमध्ये मित्रांनो हा आपला पायरा दिसून येतो। हा सुद्धा या मैदानात एक टॉपचा आणि संभावित पायरा आपला नक्की दिसू शकतो। तुफान असं स्पीड आहे चिक्याला आणि लखनला सुद्धा। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय शंभू बाजी ग्रुप खडकवासला यांचा संघर्ष योद्धा बुलट आणि त्याच्यासोबत असू शकतो राहुल्या। मित्रांनो आता जे मैदान झालं चोराडेचं मैदान त्या मैदानात सर्व टॉपचे नंदी होते, त्या मैदानात चित्राने आणि बुलटने मित्रांनो 1 नंबर केला होता। तुफानाचं स्पीड आहे मित्रांनो यासुद्धा जोडीला आणि मित्रांनो या मैदानामध्ये राहुल्या आणि बुलट हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो। दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत मित्रांनो। बुलटसुद्धा खरंच संघर्ष योद्धा आहे, 2 वेळा मित्रांनो कानाचं ऑपरेशन झालं आहे तरीसुद्धा मित्रांनो त्याच वेगात त्याच जोमात पळतोय आणि गुलाल घेतोय, 1 नंबर करतोय। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्कीच या सरपंच केसरी मैदानात दिसू शकतो। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी जोडी आणि मित्रांनो जवळजवळ हा पायरा फिक्सच झाला आहे। गोटकरांचा छोटा सर्जा चालू सीझनमध्ये बिनजोडची मैदानं आणि ओपनची मैदानं गाजवणारा गोटचा छोटा सर्जा आणि त्याच्यासोबत असू शकतो कुमार रणधीर राहुलभाई पाटील आडवली कल्याण यांचा बिनजोडचा बादशाह मथुर। मित्रांनो दोन्ही सुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि अखंड महाराष्ट्राची इच्छा आहे ही जोडी सोबत पळावी। बिनजोडला तरी ही जोडी तुफानाच्या अंतराने मित्रांनो या जोडीने 2 वेळा विजय मिळवला आहे, चांगला असा अंतर टाकते ही गाडी। तसंच मित्रांनो आत्ता 3 फेऱ्यासाठी ही जोडी या मैदानात आपल्याला नक्की दिसू शकते। नक्कीच ही जोडी पडली तर गुलालसुद्धा मित्रांनो फिक्सच आहे, कारण तुफानाचा स्पीड आहे या जोडीला। नक्की कमेंट करून सांगा कसा स्पीड लागेल गोटच्या छोट्या सर्जाला आणि मथुरला। A1 जोडी आहे आणि नक्कीच ही जोडी आपला येत्या 12 तारखेला गुरसाले मैदानामध्ये दिसू शकते। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आहे। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय पिंटू शेठ मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर। मित्रांनो मागच्या 7-8 मैदानामध्ये कॉकटेलला गुलाल नव्हता, परंतु आत्ताच मित्रांनो 1 दिवसापूर्वी जे मैदान झालं त्या मैदानामध्ये 2 नंबर करून चांगला असा कमबॅक दाखवला आहे कॉकटेलने आणि या सरपंच केसरी मैदानात देखील कॉकटेल आपल्याला नक्की दिसेल। कॉकटेलसोबत कोण असू शकतो तर मित्रांनो स्वराज 855 आणि कॉकटेल हा एक संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो नक्कीच आपल्याला दिसू शकतो। A1 जोडी आहे आणि स्वराजसुद्धा मित्रांनो कोरेगाव हिंदकेसरी झाला आहे। पेडगाव हिंदकेसरीसाठी देखील मित्रांनो चांगला आणि टॉपचं नियोजन असेल। कदाचित स्वराज आणि जलवा ही जोडी आपल्या मित्रांनो पेडगावला सुद्धा दिसू शकते। पुढील संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय वेगाचा शेवट म्हणून अखंड महाराष्ट्राची ओळख असा पंचम हिंदकेसरी सर्जा आणि त्याच्यासोबत असू शकतो मित्रांनो दिवाण्यासुद्धा मित्रांनो टॉपचा नंदी आहे आणि शारजाची मित्रांनो मागच्या 3-4 मैदानामध्ये हार होत आहे। कुठेतरी मित्रांनो शारजा पळतच आहे, परंतु हार जीत हा खेळाचा भाग आहे मित्रांनो। नक्कीच एक मोठा कमबॅक लवकरच आपल्या शारजाचा बघायला भेटेल, कारण तो वेगाचा शेवट आहे, जास्त दिवस तो थांबू शकत नाही। नक्कीच आपल्या मालकांना लवकर तो गुलाल मिळवून देईल आणि कदाचित या गुरसाले मैदानात देखील मित्रांनो शारजा नक्कीच गुलाल घेईल। एक दिवाने आणि शारजा ही सुद्धा जोडी जर पाळली तर तुफान असं स्पीड लागू शकतो या सुद्धा जोडीला। हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा मित्रांनो आपला नक्कीच दिसू शकतो। पुढील 100% फिक्स झालेला पायरा मित्रांनो तुम्ही बघताय हा पायरा 101% मित्रांनो फिक्स झाला आहे।
शिरसवडीची रायफल मित्रांनो, शिरसवडी गावची आणबान शान रायफल आणि त्याच्यासोबत असू शकतो हेमंत शेठ फुलोरे द्वारले यांचा पुशेगाव हिंदकेसरी महान भारत केसरी हारण्या. मित्रांनो हा पायरा 100% फिक्स झाला आहे. तुफान असं स्पीड लागेल मित्रांनो. वडकीला रायफलला आणि मथुरला सुद्धा मित्रांनो जबरदस्त स्पीड लागला होता. आणि मित्रांनो हारण्यासुद्धा मित्रांनो चांगली अशी साथ देईल. रायफलचे दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत, त्याच्यामुळे टॉपचा स्पीड आपल्याला बघायला भेटू शकतो मित्रांनो. पेडगाव हिंदकेसरीला देखील मित्रांनो नक्की हारण्याचं काय नियोजन आहे ती सुद्धा 100% फिक्स पायरा मी तुम्हाला व्हिडिओमार्फत नक्की सांगेल. हा सुद्धा मित्रांनो 100% फिक्स पायरा या गुरसाले मैदानातील. पुढील संभाव्यता आणि टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय. विठ्ठल नानांचा तेजा चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा, नानांचा तेजा आणि बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा मित्रांनो एवन जोडी आपल्या गुरसाळी मैदानामध्ये दिसू शकते. जेव्हा मित्रांनो नानांनी तेजाची खरेदी केली होती तेव्हाच दुसऱ्याच मैदानात तेजा आणि राजा ही जोडी पाळली होती. राजाने मित्रांनो गुलाल घेतला होता. पुन्हा एकदा मित्रांनो राजा आणि तेजा ही जोडी मित्रांनो आपलं पळताना दिसू शकते. या जोडीने याआधी गुलाल घेतला आहे. आणि मित्रांनो दुखापतीनंतर राजाने पहिल्याच मैदानामध्ये मोठा कमबॅक केला होता, परंतु मित्रांनो त्यानंतर राजाची सुद्धा आपल्याला 2-3 मैदानात हार होताना दिसली. दोन्हीसुद्धा नंदींना कमबॅकची गरज आहे आणि येणाऱ्या गुरसाले मैदानात जर हा कमबॅक जर हा पायरा झाला तर नक्कीच आपला मोठा कमबॅक आपला 100% दिसू शकतो. हा सुद्धा संभाव्य टॉपचा पायरा आहे. पुढील संभाव्य टॉपचा पायरा मित्रांनो तुम्ही बघताय. आत्ताच मित्रांनो मागच्या मैदानामध्ये शंभू आणि राजाची जोडी पळाली होती, परंतु चिमण्याच्या आणि घोटच्या सर्जाच्या सेमीमध्ये या जोडीच्या हार झाली होती. परंतु दोन्हीसुद्धा टॉपचे नंदी आहेत आणि पुन्हा एकदा मित्रांनो हाच पायरा आपल्या गुरसाले मैदानामध्ये दिसू शकतो. चांगला स्पीड लागला होता, परंतु मित्रांनो त्या सेमीमध्ये सेमी क्रमांक 2 होता आणि त्या सेमीमध्ये चिमण्या आणि घोटच्या सर्जाने विजय मिळवला होता, परंतु ही सुद्धा गाडी जबरदस्त पाळली होती. पुन्हा एकदा हाच पायरा कळंबीचा शंभू आणि शाकीर पठाण यांचा राजा ही एवन जोडी आपल्या या गुरसाळे मैदानामध्ये दिसू शकते आणि नक्कीच जोडी पाळली तर ही जोडी कमबॅक करेल, गुलाल घेईल. पुढील नंदी तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका दशम हिंदकेसरी बकासूर. मित्रांनो बकासूरचा पायरा कोण, तर मित्रांनो बकासूरचा मित्रांनो नवीनच पायरा असू शकतो. काही अजून अंदाज नाही बकासूरच्या पायऱ्याचा, त्याच्यामुळे आपण बकासूरचा अंदाजे पायरा सांगितला नाही. सध्या कसं पेडगावचं मित्रांनो मैदान आहे 21ला आणि 22ला. मागच्या वर्षी या दोन्ही मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरने 1 नंबर केला होता आणि यावर्षीसुद्धा या मैदानासाठी सज्ज झाला आहे. त्याच्यामुळे त्या मैदानाची जर तयारीच्या अनुषंगानेच मित्रांनो मोहिल शेट एक टॉपचा पायरा आपल्या या गुरसाळे मैदानात मित्रांनो आपल्याला करताना दिसतील. नक्कीच टॉपचं नियोजन करतात मोहिल शेट आणि मामा आणि यासुद्धा मैदानामध्ये एक टॉपचाच पायरा आपला बकासूरचा दिसेल. तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा. या व्हिडिओमध्ये मित्रांनो हारण्याचा पायरा 100% फिक्स झाला आहे शिरसवडीच्या रायफलसोबत. बाकीचे पायरे आपण मित्रांनो अंदाजे सांगितले. तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बैलगाडी क्षेत्रातील असेच अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.